थोड्या पुढच्या बातमीकडे राजकीय वर्तुळातून बातमी आहे। रश्मी ठाकरे उद्धव सरकार चालवायच्या आमदार योगेश कदम यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला। मग याच्यात एक प्रश्न असा विचारेन की तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की उद्धव ठाकरेंना ना प्रशासन कळलं ना मुख्यमंत्री कार्यालय कळलं, पण मग त्यावेळेला जर सरकार चालत असेल तर त्यावेळेला ते सरकार चालवत कोण होतं? लोक असं बाहेर बोलतात, बाहेर की रश्मी ठाकरे सरकार चालवत होते। नाही, आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो। वर्षा बंगल्यावरती मी एकदा विकास काम घेऊन गेलो होतो। 2.5-3 तास मी तिथे मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्यायला मी थांबलो होतो। नंतर कळलं की जवळपास 1.5-2 तास रश्मी बहिणी असतील किंवा उद्धवजी असतील, आदित्यजी असतील आणि वरुण सरदेसाई गार्डन मध्ये 1.5 तास चहा घेत होते। मग वर्षा बंगल्यावरती नेमकं कोण तिथे हाताळत होतं? तिथे आता ठीक आहे, कुटुंबावरती बोलणं मला ते पटणार नाही, परंतु हस्तक्षेप होता ना। एखादा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या माध्यमातून जायचं। कोणाच्या माध्यमातून? म्हणजे वरुण सरदेसाई का रश्मी ठाकरे? वरुण सरदेसाई असतील, रश्मी बहिणी असतील, ह्यांचा नक्की 100% हस्तक्षेप होता। कोण कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सना फोन जायचे, कुठले कॉन्ट्रॅक्ट कसे वाटप केले जायचे, ह्या देखील माहिती आपण काढली पाहिजे। त्याच्याबद्दल खरं तर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ह्याच्याबद्दल अनेक वेळेला ह्याचा उल्लेख केलेला आहे, परंतु वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून प्रशासन तुम्ही चालवत असताना, मुख्यमंत्री पद तुम्ही भूषवत असताना तुम्ही जर का शिवसैनिकाला न्याय देणार नसाल, मग त्या मुख्यमंत्रीपदाचा उपयोग कशासाठी, कोणासाठी नेमका आहे?